नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या बाप्पा आणि गप्पा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाच्या दर्शनासाठी आज आलेल्या आहेत भाजपच्या नेत्या, राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे. ताई, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिक्रमा केली, शक्ती मिळावी याच्यासाठी. ती शक्ती आम्हाला दिसली सुद्धा की लोकांची शक्ती आजही तुमच्या सोबत आहे. पण दुसऱ्या बाजूला असं का दिसतंय की शक्तीपात सुद्धा होतोय, तुमचे कारखाने जप्त होत आहेत. विरोधकांना असं वाटतंय की तुमची शक्ती कमी करण्याचा हा प्रयत्न आहे. खरं काय? खरं दोन्ही गोष्टी बघण्याचा जो आपला अँगल आहे त्याप्रमाणे ह्या दोन्ही गोष्टी प्रत्यक्षात घडलेल्या आहेत. जेव्हा मी शिवशक्ती परिक्रमा करायचं ठरवलं तेव्हा एवढाच संकल्प होता की श्रावणामध्ये ज्योतिर्लिंगांचं आणि शक्तिपीठांचं दर्शन घ्यायचं. आणि ज्यांना मला भेटायचं आहे, कारण लोकांचा एवढा ससेमिरा होता की आम्हाला भेटायचं आहे, आम्हाला भेटायचं आहे, की बाबा मी या ठिकाणी असणार आहे, तिथल्या लोकांनी तिथे येऊन भेटावं. या परिक्रमेला इतकं भव्य आणि त्या भव्यतेबरोबर दिव्य स्वरूप प्राप्त झालं की त्या परिक्रमेचीही चर्चा सकारात्मक झाली, चांगली झाली. आणि त्याच्यानंतर ही कारखान्याची घटना घडल्यामुळे नॅचरली जो सूर आहे तो असाच उठणार होता की हे काय झालं, कोणीतरी एखादी स्टेटमेंट केलं की तो सूर पकडला जातो. तर त्यामुळे दोन्ही घटना घडलेल्या आहेत आणि दोन्ही घटनांना मी डायजेस्ट करते. परिक्रमेचं प्रचंड यशही मला मी नम्रतेने ते स्वीकारते आणि आलेला संघर्षही स्वीकारते. तुम्ही डायजेस्ट करताय पण पक्षाला डायजेस्ट झालं नाही असं म्हणायचं? म्हणजे असं काही बच्चू कडूंचं स्टेटमेंट जर तुम्ही ऐकलं तर त्यांचं स्टेटमेंट असंच दर्शवतंय. कारण हे आता मी गेले 2-3 दिवस अनेक मीडियांनाही बोलते, तुमच्याशीही बोलते. माझं एवढंच म्हणणं आहे की ह्या घटना ज्या घडत आहेत त्याच्यामुळे जे लोकांच्या मनामध्ये जे परसेप्शन तयार होतं आहे ते परसेप्शन बदलू मी नाही शकत, कारण मी त्या घटनांची कुठेतरी विक्टिम आहे. हे माझ्या बाबतीत असं ज्या घटना घडल्या, मला पत्रकारांनी प्रश्नच असे विचारले की याच्यामुळं झालं का? तर म्हणजे याच्यामुळं झालं का नाही माहीत नाही, पण जे झालं आहे त्याच्याशी मी आता डील करते. प्रश्न आज अनेकांच्या मनात आहे. मुंडे साहेबांनी उभा केलेला कारखाना आज जप्त होतोय, त्याचं भविष्य काय? माझं एवढंच माझं असं मत आहे की मुंडे साहेबांचा कारखाना हा ऊसतोड कामगारांचं प्रतीक आहे. मुंडे साहेबांना 13 दिवसाच्या अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये त्या कारखान्याची परवानगी मिळाली. त्यांना खूप झटावं लागलं, कारण परवानगीच मिळत नव्हती तेव्हा, कारण आम्ही विरोधी पक्षात होतो. आता आम्ही सत्तेत आहोत. तर फक्त एवढंच आहे, मी नसेन समजा त्याचा पार्ट, तरी पण तो कारखाना चालावा, कारण त्या कारखान्यावर तिथल्या लोकांची आर्थिक घडी विस्कटली जाते. आणि अनेक असं नाही की हा एकटा कारखाना चालावा असं माझं म्हणणं आहे. अनेक आजारी कारखाने जर घेतले तर तिथल्या आर्थिक घड्या बसवता येतील. मग अनेक कारखान्यांना मदत मिळालेली आहे. या कारखान्याला जर मिळाली असती तर कदाचित ही GSTची घटना घडली नसती. आता त्या कारखान्यांनी चालून पंकजा मुंडेचा नफा नाही, तिथल्या लोकांचा नफा आहे आणि त्या लोकांसाठी चालवावं. मी पिक्चरमध्ये नाही असेल तरी चालेल, पण तो कारखाना चालावा. विरोधकांना सध्या पंकजाताईंबद्दल खूप आत्मीयता वाटते, प्रेम वाटतंय आणि अगदी उघडपणानं मला वाटतं पहिल्यांदाच कदाचित खासदार सुप्रिया सुळे यांनी तुमच्याबद्दलचं ट्विट तुम्ही वाचलं असेल. हे काय दर्शवतं? ही जवळीक, भविष्याचे संकेत, राजकीय परिस्थिती याच्याकडे सामान्य माणसानं, तुमच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी कसं पाहावं? खरं सांगू का, माझ्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता खूप आधीच एका भूमिकेत जातो प्रत्येक राजकीय परिस्थितीमध्ये की तो माझ्याविषयी प्रचंड प्रोटेक्टिव्ह आहे, किंवा त्यांना असं वाटतं की ताई म्हणजे आमचं सामर्थ्य आहे. आणि हे नातं लीडरचं आणि कार्यकर्त्यांचं, आणि तो परळी येथे नाही आहे एकट्या, अख्ख्या महाराष्ट्रात आहे, कारण पुन्हा घुमून फिरून लोक परळीवर जातात. तर तो महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्याला सामर्थ्यवान वाटतं. ताईंना काही मिळालं तर आम्हाला सामर्थ्यवान वाटतं असं त्याला वाटतं. आणि जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा विरोधकांना एक संधी असते की या घटनेवर आपलं मत व्यक्त करावं. ह्याचे 2 प्रकार आहेत. एक असं आहे की कोणी याचा फायदा घेण्यासाठी मत व्यक्त करतं या परिस्थितीचा, कोणी त्या लिडरशिपला फॉलो करणाऱ्या लोकांना आकर्षित करण्यासाठी करतं. पण माझ्या परिस्थितीमध्ये मला ह्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जेन्युइन सहानुभूती देखील आढळते. एका स्त्रीने एका स्त्रीला दिलेली ती सहानुभूती असू शकते, कारण मी या प्रसंगातून गेलेली आहे 10 वर्षापूर्वी, जेव्हा त्या प्रसंगातून त्या जातात, तर कदाचित त्या एक असं आपण रिलेट करतो त्या विषयाशी. म्हणजे जे तुम्हाला भोगावं लागलं त्या सुप्रिया सुळेंना
सुद्धा कदाचित त्या परिस्थितीतून जावं लागतंय, त्यामुळे तुमचं दुःख तेव्हाच ते आता फील करताय. त्यामुळे त्यांना ते वाटत असेल की आता, कारण शेवटी नातं कधी कधी संघर्षाचं असतं, कधी दुःखाचं असतं, कधी वेदनेचं असतं, जसं आनंदाचं, हास्याचं, सत्तेचं असतं, तसं या संघर्षाचंही नातं असतं. हा लसावी दोघींना वैचारिक दृष्ट्या एकत्र आणू शकेल? नाही, वैचारिक दोन महिला म्हणून आम्ही नेहमीच, 2 महिने आम्ही सगळ्या, इव्हन जेव्हा माझ्यावर आरोप होत होते तेव्हा महिलांनी फार भूमिका चांगली घेतली होती. सगळ्या पक्षाच्या महिलांनी सांगितलं की आम्ही पंकजावर असं ठरवून आरोप नाही करणार. तर आम्ही महिला नेहमी एकमेकांना सपोर्ट करत राहिलो, विधानसभेत देखील. तर महिला म्हणून ती भूमिका त्यांनी जर घेतली असेल तर त्याचं मी काय, मला जर कोणी सन्मानजनक बोललं माझ्याविषयी तर मी त्यांचा अवमान का करावा, मी त्याचा सन्मानच करावा. आणि अशा प्रकारे जर लोक रिॲक्ट करत असतील, लोकांना असं वाटत असेल, तर हे वाटतंय आता. ते खरं आहे, खोटं आहे, ते चूक आहे, बरोबर आहे, ते आहे, ते मी तर करत नाही आहे. तर ह्याच्यामध्ये कसं, ह्याच्यात काय भविष्यामध्ये बदल होईल ह्याची काळजी माझ्यापेक्षा मोठेच लोक घेऊ शकतात, लहान तर घेऊ शकत नाही. हा पण मुद्दा हा पण आहे की विरोधकांकडून किती आमंत्रण यावेत एखाद्या व्यक्ती, किती ऑफर्स म्हणूया, म्हणजे कॉर्पोरेट भाषेमध्ये ऑफर्स म्हणूया, ह्या सगळ्या ऑफर्सनं त्याच्याकडे मुळात तुम्ही कसं पाहता, आणि त्या ऑफरसाठी तुमची दारं बंद आहेत की दारं उघडली जाऊ शकतील, परिस्थिती काय? मी खरं सांगू का, मी मध्ये एक प्रेस घेतली होती जेव्हा मी 2 महिन्याची रजा जाहीर केली होती. त्यावेळी मी हेच म्हटलं की मी इतके दिवस त्या गोष्टींना लाईट नोटवर पाहत होते आणि मी माझा सन्मान समजत होते की कोणी जर माझ्याविषयी चांगलं बोलते, मी कशामुळं कोणाचा अवमान करू. आणि मी याविषयी कधीच प्रतिक्रिया दिली नाही, कारण तो विचार कधी माझ्या डोक्यामध्ये असा कधी भिनला पण नाही आत्तापर्यंत, आणि अजूनही नाही भिनला आहे. त्यामुळे मी याच्यावर आत्ता काय रिॲक्ट करू हे मला नाही सांगता येत. मी कालही 1-2 इंटरव्ह्यूमध्ये सांगितले की कोणावर ही परिस्थिती येऊ नये, कारण माझ्यासाठी ही परिस्थिती अशी येणं, याचा विचार करणं, हा विचारसुद्धा पेनफुल आहे. मुंडे आणि पवार कुटुंबातलं वैचारिक संघर्ष महाराष्ट्राने बघितला. बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये हा संघर्ष किंवा दरी कमी झाली आहे असं वाटतं? मी त्याच्याकडे तेवढा अँगल लावून बघतच नाही. मुळात आम्ही 2 वेगळे पक्ष आहोत. दुसरं, आम्ही दुसरी पिढी आहोत. पहिल्या पिढीचा संघर्ष बघितला, मी पण होते त्याच्यामध्ये, तो आम्ही पण केला. आता समजा आपल्यापेक्षा कोणी लहान आहे, आपल्यापेक्षा कोणी अडचणीत आहे, तर माझा तर स्वभाव आहे की मी त्याच्यात अजून त्रास द्यायला जात नाही. मी नेहमी वैचारिक राजकारण केलं आहे. मी राजकारण हे सेक्टरला प्रभावित करण्यासाठी करते, व्यक्तीला नाही. तुम्ही जर माझा राजकारणाचा प्रवास पाहिला असेल तर कधी कोणावर वैयक्तिक टीका नाही, टिप्पणी नाही, काही नाही. कोणी माझ्या विरोधात जरी काहीही केलं असेल पातळी सोडून, तर त्या व्यक्तीवर मी कधी पातळी सोडली नाही. आता आम्ही जे एकत्र सगळेजण राजकारण करताना बघतोय जवळून, तर त्याच्यामध्ये एखाद्या भूमिकेवर व्यक्त होणं म्हणजे स्वतःची सगळीच वैचारिक आणि पक्षाची भूमिका बदलली असा त्याचा अर्थ नसतो. आणि जसं पार्थ पवार जेव्हा राजकारणात आले आणि लोकांनी विचारलं की त्यांना भाषण नाही करता येत आहे वगैरे, लहान, म्हणजे मी त्याच्या विरोधात प्रचार करत होते, पण मी म्हणत होते की लहान मुलगा आहे, शिकेल. माझ्यापेक्षा लहान जो राजकारणात आहे तो कोणत्याही पक्षाचा असेल, त्याच्यावर माझं बिहेवियर वेगळं असेल, मोठ्यावर वेगळं असेल, समवयस्कांवर वेगळं असेल. आणि आपण 24 तास राजकारण तर करत नसतो ना. आणि हा GSTच्या विषयावर जे लोक व्यक्त झाले आहेत, तो विषय राजकारणाचा नाही आहे ना, राजकीय भूमिकेचा नाही आहे ना. सगळ्या कारखान्यांना मदत मिळाली, मला नाही मिळाली, हे विरोधकांना मुद्दा मी तर दिला नाही ना. महाराष्ट्राच्या राजकारणाचा झांगडगुत्ता झालाय, हा एक शब्द सध्या मला वाटतं की जास्त अप्रोप्रिएट असेल सध्याच्या राजकीय परिस्थितीवर. पण या सगळ्यात गेल्या काही दिवसात परळीतला राजकीय संघर्ष कमी झालेला आम्ही बघितला. बहीण भावाच्या नात्याच्या संदर्भातल्या अनेक पॉझिटिव्ह गोष्टी समोर आल्या आणि महाराष्ट्रानं त्याला ॲप्रिशिएट सुद्धा केलं. पण राजकीय भूमिकेचं काय, हा प्रश्न आहे. हे बघ, जेव्हा मी मंत्री झाले होते तेव्हा माझा संघर्ष सगळ्यांनी पाहिला. माझ्या संघर्षात सर्वात जास्त माझा संघर्ष तेव्हा धनंजयशीच झाला, कारण धनंजय विरोधी पक्षनेता आणि मी मंत्री, असं ते चित्र होतं. त्याच्यानंतर मी जेव्हा पराभूत झाले त्याच्यानंतर धनंजय मंत्री झाला. त्याच्यानंतर काही निवडणुकांमध्ये आम्ही विरोधात होतो, आम्ही वेगळ्याच पक्षात आहोत, त्याच्यात काही हेच नाही. पण धनंजयच्या वैयक्तिक संघर्षात मी कुठल्याही प्रकारे त्याचा लाभ घेणार नाही, ही माझी भूमिका सर्वांना फार आवडली. आणि मी ती मग तो ॲडमिट झाला, आजारी झाला, मग मी त्याला भेटायला गेले आणि मग एक त्याच्यामध्ये आमच्यामधला जो
कडवटपणा आहे तो आम्ही बाजूला ठेवला. मग तो मंत्री झाल्यानंतर माझ्याकडे आला. जेव्हा मी मंत्री झाले तर मला आरोपांना सामोरं जावं लागलं, पण तो मंत्री झाल्यावर मी त्याला आरती करून ओवाळलं. आपली संस्कृती असते. आणि राजकीय विरोध जरी झाला, खूप कटुता आली माझ्या वडिलांच्या दुःखामुळे, ह्या सगळ्या गोष्टींमुळे, आणि आता ठीक आहे, आपली आपली राजकीय भूमिका एकीकडे आणि ही भूमिका एकीकडे. परळीच्या नंतर मैदानाचं काय? ती शपथविधी झाला आणि आता शपथविधी झाल्यावर प्रश्न काय, तर परळीची भूमिका कोण घेणार? तर त्यांचे नेते आणि आमच्या पक्षातले वरिष्ठ नेते ह्यांनी काही ठरवलंय का याच्याबद्दल मला तर काही माहिती नाही. बर. धनंजयला आहे का नाही मला माहीत नाही. हां. ते काय ठरवतील किंवा त्यांच्या डोक्यात काय आहे. माझ्यासारख्या प्रमुख मुख्य नेत्याचा मतदारसंघावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मी पण 95,000 मतं घेतलेत. हां. तिसरा उमेदवार चांगला असता तर निवडणूक मी जिंकली असते. तुम्ही सगळ्यांच्या निवडणुका बघा, महाराष्ट्राच्या नेत्याच्या, आमच्या प्रदेशाध्यक्षाच्या बघा, आमच्या नेत्यांच्या बघा, त्यांच्याकडेच्या वोट्स बघा. उलट 2014 पेक्षा 19 मध्ये वोट्स कमी झालेत पण जिंकलेत, कारण डायव्हर्जन झालेलं आहे. सगळ्यांचे बघा तुम्ही, म्हणजे मी आकड्या सगळंच सांगू शकते. तर माझ्याकडे ती परिस्थिती होऊ शकली नाही म्हणून मी पराभूत झाली. तर मी असं वाऱ्यावर तर ते सोडू शकत नाही. त्याची भूमिका भविष्यात काय नेते सांगतात त्याच्यावर बघू काय करायचं ते. पण आज तरी आम्ही दोघंही आमच्या आमच्या भूमिकांवर ठाम आहोत. दोन्ही भूमिका ठाम आहेत. मध्ये एक अशी चर्चा आली की ताई कदाचित दिल्लीला जातील. तुम्ही त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण दिलं की मी प्रीतम यांच्या जागेवर जाणार नाही, स्पष्ट शब्दात सांगितलं. पण ह्या चर्चेत खरंच काही तथ्य आहे की पंकजाताईंना दिल्लीमध्ये पाठवण्याचा वरिष्ठ पातळीवर माझ्या या सत्तांतरामध्ये माझ्याशी कोणती चर्चा केलेली नाही, ना सत्तांतरानंतर केलेली आहे. त्यामुळे मी आता प्रतीक्षेत आहे की माझे पक्षश्रेष्ठी काय चर्चा करणार, ते मला काय सांगणार. ह्यामध्ये अशा चर्चा उठवल्या गेल्या की विधानसभा धनंजय लढणार आणि पंकजा मुंडे लोकसभा लढणार. पण मी असं स्पष्ट सांगितलंय, लोकसभा आणि विधानसभा असं मी कोट करत नाही, पण प्रीतमला विस्थापित करून मी स्वतःचं सेटिंग करेन असं राजकारण मला जमणार नाही. आत्ताच्या राजकारणात जेव्हा प्रत्येकजण आपल्या पदाला सुरक्षित करायला बघते, अशावेळी अशी माझी भूमिका ही ज्यांना स्वार्थ साधायचा असतो त्यांना कदाचित वाटेल अशी का घेतली. पण माझं असं म्हणणं आहे की असं काय निर्णय झालेला नाही, अशी कुठली चर्चा झाली नाही, आणि तिला विस्थापित करून मी निर्णय प्रस्थापित स्वतःला करेन असं करू शकत नाही. तुमच्याकडे काही वेगळे पर्याय मतदारसंघाचे तुम्ही विचार केलाय? कार्यकर्त्यांना वाटतं त्यांनी आमच्याकडून लढावं? अनेक मतदारसंघातून मला वाटतं 30-35 असे मतदारसंघ असतील जिथं तुम्हाला कार्यकर्त्यांकडून सांगितलं जातं की आमच्याकडून लढा, म्हणजे ते प्रेम आहे तुमच्याबद्दलचं. पण तसा काही प्लॅन बी किंवा तसा काही विचार? हे पहा, मी पराभूत झाले तेव्हा काही आमदारांनी सांगितलं की आम्ही राजीनामा देतो, ताईंनी निवडणूक लढावी. असं इतिहासात कधीच बघितलं नाही झालेलं. ह्याचा अर्थ माझा प्रभाव परळी पुरता मर्यादित नसून महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघावर आहे, अनेक विचारांवर आहे, आणि महिलांवर आहे, युवकांवर आहे. मग या प्रभावाचा सगळ्यात जास्त सभांची मागणी तेव्हा माझ्या होती. आणि मला वाटतं महाराष्ट्रात मी अशी नेता असेल जिनी महाराष्ट्रभर सभा सर्वात जास्त घेतल्या. म्हणजे ऑफकोर्स आमचे मुख्यमंत्री पदाचे तेव्हाचे दावेदार होते देवेंद्रजी, ते सोडून. तर मी तो प्रभाव बघता मी काय करावं पुढे असं लोकांना वाटतं. तर ताई, परळीने तुम्हाला पाडले, तुम्ही आमच्याकडे लढा असं लोकांना वाटतं. पण मी असा स्वतः कधी विचार केला नाही अजूनपर्यंत, आणि मी स्वतःचा पर्याय स्वतः शोधत नाही आहे. पक्षाने माझ्याशी कुठलीही चर्चा अजून केली नाही. आणि म्हणजे आता ते काय करतील ह्याच्यावर पुढचे भविष्याचे निर्णय माझे अवलंबून असतील. ठीक आहे. म्हणजे त्या अनेक प्रश्नांची उत्तरं हे काळाच्या उदरात दडलेली आहेत असं म्हणूया. भगवानगडाचा वाद गेल्या काही काळामध्ये संघर्ष तो थोडासा थांबला होता, पण पुन्हा आता त्याच्याबद्दलची एक नवी चर्चा सुरू झालेली आहे. भगवानगडाचा आशीर्वाद कुणाला? भगवान बाबांचा आशीर्वाद म्हणू का? हां, भगवान बाबांचा म्हणा. भगवान बाबांचा आशीर्वाद मला मिळालेला आहे, नेहमी लाभलेलाच आहे मला. भगवान बाबांच्या जीवनाची कहाणी तुम्ही पाहिली आहे का? ते नारायणगडावर होते, त्यांनी स्वतःचा गड स्थापन केला. भगवान बाबांचाच जर प्रवास स्वतःचा गड स्थापन करायचा असेल तर भगवान बाबांच्या भक्तांचा असला तर काही गैर नाही. कुठलाही वाद, श्रीकृष्णाला सुद्धा मथुरा सोडावी लागली का? तर नको वाद, रोज लोक सैन्य मरतंय. तर जर वाद टाळण्यासाठी जर मी दुसरीकडे गेले तर आता वाद कशामुळे शिल्लक आहे, माझा हा प्रश्न आहे. जर मी कोणाविषयी कधीही भाष्य नाही करत, कोणाच्या विरोधात कधी बोलत नाही, माझ्या मर्यादा कधी ओलांडत नाही, तर मी माझं भगवान भक्तिगड सावरगावला शिफ्ट केला, तो दसरा मेळावा.
त्यामुळे आता जर वाद शिल्लक माझ्या मते तरी नाही, तर कुणी जर रिपीटेडली माझ्याविषयी असं बोलत असेल तर हे मग मला वाटतं बरोबर नाही आहे. आणि भगवान बाबांचा आशीर्वाद मला लाभला नसता तर दसरा मेळावा एवढा भव्य, एवढा दिव्य आणि ही सक्ती परिक्रमा अशी झाली नसती. हा भगवान बाबाचाच आशीर्वाद आहे. कारण भगवान बाबांच्या जयंतीलाच माझी परिक्रमा सुरू झालेली आहे आणि त्यांचा आशीर्वाद लाभल्याशिवाय मला काही मिळत नाही. भगवान बाबा म्हणजे भगवान बाबा आहेत, दुसरं कोणी भगवान बाबा नाही आहे. त्यांचा मला आशीर्वाद आहे. नक्कीच. आणि मला वाटतं अनेक प्रश्नांची उत्तरं ही भविष्याच्या तुमच्या राजकीय घडामोडींच्या नंतर आणि तुमच्या रणनीतीच्या नंतरच महाराष्ट्राला मिळतील. आज तरी तुम्ही सगळे पत्ते उघडलेले दिसत नाही आहेत, पण बघूया की कारण तुमच्या भोवतीसुद्धा महाराष्ट्राचं राजकारण फिरतं, त्यामुळे तुमच्या भूमिकेकडे केवळ माध्यमांचंच नाही तर महाराष्ट्राचं सुद्धा लक्ष असणार आहे. न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाच्या दर्शनाला तुम्ही आलात. अनेक राजकीय प्रश्न आम्हाला विचारायचेच होते ह्या निमित्ताने, त्याची उत्तरं आपण दिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.